बघा आता 3 सूत्रे 3 सूत्रावर लाभ आणि हा जो टॉपिक फॉलो करू शकता. त्याच्या पहिले सूत्र ते तुम्हाला व्हिडिओ सांगितलं. बघा ज्यावेळेस तुम्हाला प्रतिशत लाभ विचारला काय विचारला असेल, आता लाभ केव्हा होतो? लाभ केव्हा होतो? ज्यावेळेस 10 रुपयाची वस्तू समजा आपण 10 रुपयाला खरेदी केलाय आणि तो 50 मध्ये विकला. 40 मधून 10 गेले, उरले किती? 50 उरले किती? 40. मला किती झाला? 40. समजतंय? ज्यावेळेस खरेदी ही विक्रीपेक्षा त्यावेळेस आणि विक्री खरेदीपेक्षा कमी, ज्यावेळेस काय समजतंय ना? आता ज्या समजा आता पैसे लाभ पडायचा तुम्हाला, समजा 10 रुपयाचा पेन तो 8 रुपयाला विकला. 8 रुपये किती? 8 रुपयाला. 10 रुपये काय झाली? खरेदी किंमत झाली, विक्री किंमत काय झाली? 18. बरोबर. मग आता नफा किती होतोय? 8. किती होतोय? 8. म्हणजे खरेदी पहिली कधी ते छेदाला सूत्रातला 100, 10 ला 10 नाही 100, नफा किती झाला? 80. सूत्र समजतंय ना? 10 रुपये खरेदी, विक्री 18, नफा किती झाला? 8. जो लाभ येईल तो अंशाला सूत्रातला 100 आणि जी मूळ किंमत असेल समजतंय? तसंच प्रतिशत हानी. आज समजा आपण आता एक वस्तू 100 रुपयाला खरेदी आणि ती विकली किती? 80 ला. आता तोटा होतो की फायदा? किती रुपये? 20 रुपये. मग तो 20 अंशाला सूत्रातला 100, मूळ किंमत काय असेल? 100 ला 100. तोटा किती झाला? समजतंय? आता प्रतिशत लाभ किंवा हानी. ज्यावेळेस समजा एक वस्तू 4700 रुपयाला विकते आणि तिला 10% नफा 10% तोटा झाला, सेम नंबर. ज्यावेळेस काय करायचं? मग एक किंमत काय घ्यायची? 10%. मग 10 चा वर्ग किती? 100. 1% तोटा. अशा वेळेस तुम्ही काय तो तोटा लिहून द्या. अशा परिस्थितीत तुम्हाला सूत्राचे उदाहरण घेतलं मी, त्यावेळेस प्रत्येक उदाहरणाखाली सूत्र असेल त्या ठिकाणी. अशा परिस्थितीत नेहमीच तोटा. ठीक आहे, पुढचं काही लिहू नका, फक्त सूत्र लिहू. तुम्हाला उदाहरण फक्त सूत्र लिहा. आता बघा काही गोष्टी इंग्लिश शब्द आपल्याला कधी कधी समजत नाही. हा तर बघा आता क्रय मूल्य. क्रय मूल्य म्हणजे काय? खरेदी किंमत. बरोबर. हा राईट. विक्रय मूल्य, विक्री किंमत. राईट. आता अंकित मूल्य, त्याला म्हणतात छापील किंमत. क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत, विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत, आणि अंकित मूल्य म्हणजे काय? छापील किंमत. जे आपण समजा आता एक पेन आहे, पेनावर छापील किंमत असते, त्याला अंकित मूल्य म्हणतात. ठीक. त्याच्यात कमी जास्त होत आपण ती बघायला येईल नाही 100%. यदि एक वस्तू का क्रय मूल्य. क्रय मूल्य म्हणजे काय? खरेदी किंमत. खरेदी कितीला आहे? 4,500. बरोबर. और विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत किती आहे? 3,500. जे मला सांगा आता नफा होतो की तोटा? फक्त ते सांगा मला. खरेदी 4500, विक्री 3,500 आहे, त्याला नफा होतो की तोटा? नफा होतो का? तोटा 500 नाही, 1000 पेमेंट आहे. 4,500 वस्तू तो 3,500 रुपये विकतोय, मग त्याला तोटा किती होते? हानी 1000. बरोबर आहे ना? सूत्रातला
3.5 झाले वस्तू तो विकतोय, घेतली कितीला? कितीला पडतो त्याला? अरे टोटल काय होता कितीला? सांगा ना. आता किती लागतात त्याला मला सांगा. 5 पाहतो. तर 45 हा? 45 45 2 शून्य 2 शून्य. आता 1000 भागिले 25. 5 नंग 45 5 दुनी 10. 2 शून्य पुढे. आता 200 भागिले 9. आणि बरोबर. आणि आता आपण पूर्णांकात रूपांतर हे पण बरोबर आहे. आता 200 9 दुनी किती? 18. 9 दुनी 18. ठीक आहे. आता जी संख्या भागते ती छेदस्थानी बाकी कुठे येणार? वरती 22 पुढे. 22 पूर्णांक 209 दशक आहे. क्रय मूल्य आणि विक्रय मूल्य समजून घेत चालू. प्रश्न समजून घ्या, उत्तर येऊन घ्या. 13 बघा पैसा लक्ष काय अतुल एक जुनी सायकल खरेदी करतो. कितीला? 4,000. बरोबर. और इसके मरम्मत म्हणजे त्याला सुधारण्यासाठी किती खर्च करतो? 400. त्याला एकूण किती खरेदी पडली ती? 400. बरोबर. यदि वो इस साइकिल को 5,000 में बेचता है तो त्याची विक्री किती झाली आता? 7. आता गणना बघितला आता 600 रुपये. बरोबर. सूत्रातला 100 खरेदी कितीची आहे? बरोबर. 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल. 44 ने किती? 22. 600 ने किती? 300. याचे निम्मे 11, याचे निम्मे 150. बरोबर. आता 150 भागिले किती? 11. 11 एक उरले किती? 4. 11 त्रिक उरले किती? 7. ही संख्या भागते ती छेदस्थानी बाकीवर भागाकांसमोर. 13.711 लाभ क्या है? बोला लाभ. 4,400 ची सायकल त्याला किती दिली? 5 रुपयाला. त्याला भाडं येते. मग आता तो सुधरवते म्हटल्यावर तो खर्च काढणार ना लाईट फिटिंगचा. 1600 उदाहरण दे. एक डीलर एक व्यापारी है, वो अपने माल को क्रय मूल्य पर बेचने का दावा करता है. तो जरा खरेदी किंमत विकण्याची ती तो आश्वासन देतो. लेकिन वो जिस 1 किलो के पाट म्हणजे 1 किलोचा वापर करतो त्याचं वास्तविक वजन किती आहे? 800 ग्रॅम. बरोबर. वो उसको होने वाला वास्तविक लाभ ज्ञात है. आता बघा साधी गोष्ट आहे. 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. बरोबर. आता तो 1000 ग्रॅम जागेवर किती देतोय? फक्त 800. बरोबर. वास्तविक वजन किती आहे? 800. गुणिला 100. पण 1000 मध्ये 800 घेतो. उरले किती? 200 भागिले 800. 2 शून्य काय? 2 शून्य. एक बेकरी चौक 8 25 100. चौदा संदेश बरोबर. रेकॉर्ड भी आहे. चल अपने माल को बेचने को नवा है, लेकिन इसको जोरा बोले
खाना चोर आणि बोल रहे हो बोलणे म्हणा वाकमाता नीचे सर 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 उभे राहा सर बेटा कसं काय काम नो 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 काय काम आहे सर चुकला अरे चुकले का अरे मग बोलतो म्हणा आपण तू बोलले तू बोल हो बरोबर आहे का मग तर आता चुकी वाटतो अरे तू तो देतो पाचशे आम्ही ना बरोबर आहे ना ए तो काय बरोबर सर ते मांडणी सांगायचं बघा मांडणी ओके बेस्ट हे बघा सर माणसं सांगा आम्ही सांगतो बघा मी सोडतो उत्तर काय काढलंय भाऊ 66 3 बरं बघा प्रश्न असा आहे सुनील अपने मान को क्रय मूल्य से साबुन मार्क्स उदाहरण घेतला बिल्कुल सेम क्रय मूल्य बेचने का दावा करता है लेकिन जिस 1 केजी में कितने ग्राम 1000 ग्राम बरोबर का पाठ तो उपयोग करता है उसका वास्तविक वजन किती आहे 600 म्हणजे 1000 ग्राम देण्याचं तो सांगतोय पण देतो किती ऍक्च्युअल 600 उत्तर पाठ किती येतोय 400 बरोबर बरोबर मग आता जो नफा आहे तो अंशाला घ्यायचा जे वास्तविक वजन ते छेदाला घ्यायचं सूत्र आपल्या 100 प्रश्न समजला का आता एक 2 शून्य केले 2 शून्य केले बे दुनी 4 बे त्रिक 6 100 गुणा 2 किती 200 भागिला 3 आता 200 3 सा 18 हा शून्य खाली 3 सा 18 बाकी आली 2 हे पण उत्तर बरोबर आहे पण तुम्हाला उत्तर असं असतं फोड करून जी संख्या येत असते भागीला ती कुठे असतं छेद असतं जी बाकी येते ती अंशाला जो भागाकार असतो तो 66.2 लाख नेक्स्ट सर इथपर्यंत उत्तर आहे का? 20% लाभ होतो 20% लाख और काय टेन्शन मध्ये राहतो तू काय टेन्शन मध्ये राहतो पायाखाली पेट ठेवला तुला बघा एक फायदा को ₹72 में बिक्री करने पर पड़े को 10% के आने बरोबर ही जी किंमत आहे ही 10% तोटा झाल्यानंतरची बरोबर बघा हानी म्हटलं म्हणजे बघा आता 100 मानाची त्यातून हानी असेल तर मायनस करायचं लाभ असेल तर प्लस करायचं 100 वरून 90 दाखल किती आले आता कितीला 72 पूर्ण सूत्रातला 100 भागिला 0 गेला 0 9 8 12 आता विक्री कितीला आहे 80 समजा खरेदी माहिती का खरेदी 80 आता तो तेच पायदल किती विकतो आता 96 80 चा पायदल तो 96 विकतो नफा किती झाला किती नफा होतोय 16
16 गुणला सूत्र 100 मूळ किंमत किती 80 बरोबर आहे का 96 मधून 80 पन्नास किती होतोय मूळ किंमत किती येणार 80 हा शून्य गेला हा शून्य गेला 8 दुनी 16 हा 2 गुणिला 10 बेदाय 20 प्रतिशत लाभ 8 मिनिटचा क्वेश्चन या टाइपचे क्वेश्चन आर्मीला आर्मी नेव्ही पोस्टला फक्त ते बेसिक कन्सेप्ट पूर्ण पाहिजे सर उद्या काय सर तुला संडे आहे ना संडे का लाभाने आले मध्ये संडेला सुनावलं